मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, मालिकेत आपण पाहिलंच आहे की कमळीची आई, कमळीचे वडील आणि कमळीची आजी यांच्यावरती मात्र तिहेरी संकट आलेलं आहे। पण या संकटातूनच मार्ग काढत आता सगळी फॅमिली एकत्र येणार आहे। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की कोल्हापूरला सिद्धटेकला येत असलेल्या राजनच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सरू दरीमध्ये खाली कोसळलेली आहे। दोघांची भेट अशा प्रकारे झाली आहे जेणेकरून ते दोघं एकत्र येऊन आपल्या लेकीच्या समोर आलेले आहेत। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आणि या दोघांना कसं शोधून काढलं हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की सरूच्या हाताला गोळी लागली आणि ती दरीच्या दिशेने खाली कोसळलेली आहे। आता मात्र कामिनी डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते की अरे देवा, हे सगळं काही काय चाललंय? मी तर मारायला आले होते, ते म्हणजे कमळीला। आणि जर काही जिवंत राहिली आणि या सरूने मरता मरता तिला सांगितलं असेल तर की आता तुझ्या अन्नपूर्णाची नात आहे म्हणून। नाही, माझ्यासाठी ही गोष्ट जरा जास्त धक्कादायक आहे। मला मात्र या सगळ्यावरती विचार केला पाहिजे। आता काय करू, कसं करू हे मात्र तिला काहीच कळायला मार्ग नाहीये। आणि त्याच वेळेला गावकरी मात्र तिकडे धावत आली आहेत। गावकरी म्हणू लागतात की कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे। आता मात्र कामिनी खूपच घाबरलेली असते आणि ती तिथून पळ काढते। पण त्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे की गौरी आता दरीच्या दिशेने खाली कोसळली आहे। आता कमळी सुद्धा खाली कोसळते। आता कमळीला काही कळायला मार्गच नसतो की या चोरांना पकडू की आपल्या आईला वाचवू। कमळी त्या चोरांना न पकडता आपल्या आईला वाचवायला जाते। तर इकडे मात्र ज्यावेळेला राजन सिद्धटेकला येत आहे त्यावेळेला मात्र राजनचा भयंकर असा ऍक्सिडेंट झालेला आहे। आता एका माणसाला वाचवण्यासाठी राजन मात्र त्या झाडावरती जाऊन आपटलाय आणि त्याच वेळेला आपण पाहिले की अन्नपूर्णाने लावलेल्या कुकरचा सुद्धा शिटीचा स्फोट झालेला आहे। आता एकाच वेळेला तिघांवरती जो काही अतिप्रसंग ओढवला आहे त्या अतिप्रसंगामध्ये तिघही जखमी झालेली आहेत। पण इकडे जी काही आपली सरू खाली कोसळली आहे ती खाली कोसळता कोसळता एका झाडाच्या आधाराने लटकून बसलेली आहे। तिचा एक हात जरी दुखावला असला तरी दुसऱ्या हाताने तिने मात्र ते झाड धरून ठेवलेलं आहे। तर इकडे मात्र आपण पाहतोय की बरोबर त्या दरीच्या खाली राजनचा सुद्धा अपघात झालेला आहे। आता सरूचा हात सुटतो आणि सरू सुद्धा खाली कोसळते आणि सरू खाली कोसळते ते थेट राजनच्या गाडी समोर। तर इकडे गावकरी मात्र सरूला शोधण्यासाठी निघालेले असतात आणि तोपर्यंत पोलिसांच्या रेस्क्यू टीम पर्यंत बंडे आणि निंगीने खबर पोहोचवली आहे। आणि त्याच वेळेला गावकऱ्यांसोबत कमळी, निंगी, बंड्या सुद्धा सरूचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागतात। त्यांना मात्र सरू कुठेच दिसत नाही आणि त्याच वेळेला ऋषीला फोन आलेला आहे, तो म्हणजे बंड्याचा। बंड्याने ऋषीला फोन केल्यानंतर बंड्या ऋषीला म्हणू लागतो की ऋषी सर, तुम्ही आता ताबडतोब इकडे या। तर ऋषी म्हणू लागतो की बंड्या, काय झालंय असं? त्यावरती बंड्या म्हणू लागतो की सरू काकूला कुणीतरी गोळी मारलेली आहे आणि गोळी लागल्यामुळे सरू काकी मात्र दरीत कोसळली आहे। आता मात्र ताबडतोब ऋषी जायला निघतो, पण नयनतारा मात्र त्याला अडवते आणि दार लावून घेते। इकडे मात्र संपूर्ण गावकरी सरूला शोधू लागतात। आता कमळी मात्र सगळीकडे आपल्या आईला शोधू लागते। आता ज्या झाडाची इकडे ती आलेली आहे त्या झाडाच्या ठिकाणी कमळीला मात्र आपल्या आईच्या चपला दिसतात। आता कमळीला कळलेलं आहे की आपली आई इथेच घसरून पडली असणार आणि तितक्यात ती पोलिसांना बोलवते आणि इकडे आईच्या चपला दिसत आहेत ती असं सांगू लागते। आता पोलीस म्हणू लागतात की याच दिशेने खाली शोधण्याचा तुम्ही आता प्रयत्न सुरू करा। आता मात्र पोलीस, रेस्क्यू टीम, गावकरी सगळेजण त्या चपलाच्या दिशेने खाली जायला निघाले आहेत। तर इकडे तोपर्यंत ऋषी मात्र कोणताही पुढचा मागचा विचार न करता कमळीकडे जायला निघाला आहे। त्याच वेळेला नयनताराने मात्र आपलं दार लावून घेतलेलं आहे। नयनतारा म्हणू लागते की जर का तू इथून बाहेर गेलास ना तर मात्र या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील। त्यावरती ऋषी म्हणू लागतो की काय करायचे त्या घराचे दरवाजे? हे दरवाजे मला करायचे तरी काय, ज्या घराच्या दरवाजांमध्ये प्रेम, आपुलकी, माया राहिलेलीच नाहीये। एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा जर का अपमान करते आहे आणि आई, हे सगळं काही तुझ्यामुळे घडलेलं आहे। त्यावरती नयनतारा म्हणू लागते की काय बोलतोयस तू? तर ऋषी म्हणू लागतो की हो, तुझ्यामुळेच कमळीच्या आईचा अपमान केलास ना। आता ऋषी मात्र काहीच ऐकत नाही आणि तू जायला निघालेला असतो। तर नयनतारा म्हणू लागते की ऋषी, पुन्हा एकदा विचार कर, तू जर का इथून गेलास ना तर मात्र तुला आमच्यासोबतचं नातं कायमचं तोडावं लागेल। त्यावरती ऋषी म्हणू लागतो की आई, काही झालं ना तरी सुद्धा नातं संपवायचं असेल ना तर ते असंही संपेल। आई, मला ना आता काही बोलायचंच नाहीये, माझ्या साईडने नातं संपणार नाहीये आणि मी एक नातं टिकवण्यासाठी दुसरं नातं तर तोडणार नाहीये।
मी कमळीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे ना, तर मात्र मी तो निर्णय निभावणार. इकडे मात्र खाली जाता जाता कमळीला सरूच्या साडीचा तुकडा सापडला आहे. आता ते दोघे जण सगळं काही शोधू लागतात आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की इथूनच सरू काकी खाली गेलेली आहे. ते रेस्क्यू टीमला सांगू लागतात आणि म्हणू लागतात की हे बघा, आईच्या साडीचा तुकडा आहे इथे. आईच्या साडीचा तुकडा इथे आहे आणि मगाशी बांगड्या सापडल्या, म्हणजे आपण योग्य दिशेने पुढे पुढे चाललेलो आहोत. त्याच दिशेने आई खाली पडली असणार आहे, असं म्हणत कमळी मात्र सगळ्यांना पुढे पुढे घेऊन जाते. आता त्याच वेळेला रस्त्यावरचे गावकरी म्हणू लागतात की मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आपण त्यांचा शोध घेतोय तर खरं, पण तरी सुद्धा या जंगलामध्ये बिबट्या आहेत. म्हणजे त्यांना बिबट्याने वगैरे ओढून नेलं असेल तर, म्हणजे बघा ना, आपल्याला त्यांच्या एक एक वस्तू सापडते पण ते सापडत नाहीयेत, पण त्यांची बॉडी मात्र आपल्याला कुठेच सापडली नाहीये. तर कमळी म्हणू लागते की खबरदार, बॉडी वगैरे काही बोललात तर. माझी आई जिवंत आहे आणि ती माझ्यासमोर जिवंतच येणार आहे. तिने आतापर्यंत इतक्या हालापेष्टा भोगलेत ना, मी अजिबात कुठल्याही परिस्थितीत तुमचं काहीच ऐकून घेणार नाहीये. ऋषी मात्र इकडे यायला निघाला आहे, तरी सुद्धा नयनतारा त्याला पुन्हा पुन्हा अडवते आणि म्हणू लागते की ऋषी पुन्हा एकदा विचार कर, तू जर काही इथून जाशील ना तर मात्र या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तर ऋषी म्हणू लागतो की ज्या घरामध्ये नात्यांना किंमत नाहीये त्या घरासाठी मी परकत झालेलो मला चालणार आहे. असं म्हणत ऋषी आता तिकडून निघाला आहे. नयनताराच्या विरोधात ऋषीने मात्र आता खूपच मोठं पाऊल उचललेलं आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर ऋषी बाहेर पडलाय आणि कमळी निंगी खूपच अस्वस्थ झालेले आहेत आणि अस्वस्थ होऊन त्या दोघींनी मात्र एकमेकांना धरलं आहे. आता काहीही झालं तरी आपल्याला सरू काकी भेटतील असं त्या दोघींचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळेला कमळी मात्र पेटून उठले. आपल्या आईचा फोटो घेऊन तिने आता पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. आता जे काही सत्य शोधण्यासाठी माझ्या आईने स्वतःच्या जीवाची बाजी लावली ते सत्य मी शोधून काढणार, असं म्हणत पुन्हा एकदा गावकऱ्यांना घेऊन त्याच ठिकाणावरून ती आता खाली खाली उतरत आहे. आणि त्याच वेळेला समोरचं दृश्य पाहून मात्र गावकरी पूर्णपणे हादरून गेलेत, कारण अचानकपणे त्यांना दिसलेलं आहे की एक माणूस आपल्या आईला घेऊन चाललेला आहे. त्यानंतर कमळी मात्र मागून आई आई अशी हाक मारते. आता ज्या वेळेला दोघे जण पलटून पाहतात त्यावेळेला मात्र ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो राजन आहे. राजनला पाहिल्यानंतर कमळीच्या पायाखालची मात्र जमीन पूर्णपणे हादरून गेली. म्हणू लागते की राजन काका आणि आई. आता राजनला मात्र सत्य समजलं आहे, पण या सगळ्यामध्ये सरू मात्र खूपच जखमी झालेली आहे आणि ती त्याच ठिकाणी बेशुद्ध पडलेली आहे. असेच मालिकेंच्या पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.